नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2024 तर्फा 1819 जागांसाठी ही भरती चालू आहे 10वी पाससाठी। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन 545 प्लस जागा या ठिकाणी प्लस झालेल्या, यामध्ये त्या 500 डायव्हरच्या जागा आहे, ठीक आहे। तर टोटल जे जवळपास विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे 1300 प्लस जागांसाठी ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे जे ऑलरेडी चालू आहे, ठीक आहे। तर फॉर्म भरणे जे या ठिकाणी 2 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2024 आहे, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की या भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं मैदानी चाचणी होणार आहे, ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंडला सुद्धा जास्त टायमिंग आहे। त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे आणि पासिंगचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर जनरल EWS आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी 35% पासिंग असणार आहे पेपरमध्ये। त्याचबरोबर SC ST OBC कॅटेगरीसाठी 33% एवढी पासिंग असणार आहे, ठीक आहे। तर ITBP ची जे विद्यार्थी मित्रांनो 1819 जागांसाठी हे 10वी पासवर चालू आहे आणि आणखीन त्यामध्ये 500 प्लस जे विद्यार्थी मित्रांनो जागा ड्रायव्हरच्या साठी, त्या ड्रायव्हरच्या अलग आहे, ठीक आहे। तर या भरतीचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, टायमिंग काय भेटणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, वयोमर्यादा काय, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ITBP ट्रेड्समॅन किचन या भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास साठी ही भरती निघाली आहे। तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते आणि नक्कीच यामध्ये जे तुम्ही फॉर्म भरा, कारण की महाराष्ट्रातले खूप कमी मुली इकडे फॉर्म भरते आणि कॉम्पिटिशन सुद्धा जास्त नसते इकडे, ठीक आहे। कारण की हे जे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल मध्ये ते ITBP, तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या भरतीची तयारी करा। जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे, तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल तर SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये फक्त फी नाही आहे, ठीक आहे। SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे आणि तुमचं जर सिलेक्शन झालं ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये तर तुम्हाला पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या भरतीची सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या, तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय होणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, ठीक आहे। तर यामध्ये फक्त 10वी पासवरच आपण फॉर्म भरू शकतात आणि शेवटची तारीख जी आहे 1 ऑक्टोबर 2024 शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये जे तुमचं जे ग्राउंड होणार आहे, तर ग्राउंडला उंची वगैरे किती लागते ते तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, पुरुष उमेदवार जर असाल तर 165 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवार जर असाल तर 155 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, एवढी यामध्ये उंची लागते। त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 148 सेंटीमीटर उंची लागते। छाती 75 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे 80 सेंटीमीटर, ठीक आहे। तर एवढी यामध्ये छाती लागते। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर पहा 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये। 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ज्यांचा सुद्धा टाइम जास्त येत असेल तर आतापासून तयारी तुम्ही चालू ठेवा मैदान चाचणीची, ठीक आहे। कारण की 1600 मीटर रनिंग कोणी मारू शकते 7.5 मिनिटामध्ये, ठीक आहे, पॉसिबल आहे, ठीक आहे। तर 7.5 मिनिटाचा टायमिंग आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। आणि दुसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 11 फीट लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे आणि तुम्हाला 3 चान्स भेटणार आहे। त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तो आहे 3.5 फीट हाय जंप तुम्हाला मारावं लागणार आहे आणि 3 चान्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा प्रकारे तुमचं ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांचा जर आपण विचार केला, महिला उमेदवारांचं ग्राउंड कसं आहे तर पहा
800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 9 फीट लॉंग जंप आहे आणि त्यासाठी 3च्या सॅटिगेन भेटणार आहे आणि हे सुद्धा 3 फीट हाय जंप सुद्धा महिला उमेदवारांसाठी 3रा इव्हेंट आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। तर सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे। ग्राउंडमध्ये मार्क्स वगैरे नसते, तसे पोलीस भरतीला मार्क्स असते तसे मार्क्स असते, फक्त ते तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय करावं लागणार आहे। तुम्ही ग्राउंड क्वालिफाय झाल्यावर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बसवल्या जाणार आहे, ठीक आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज जीकेचे जे आहे या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 15 प्रश्नच परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे फक्त 10 प्रश्न विचारले जाणार आहे। ज्यांचं गणित वीक असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे, कारण की 10 प्रश्न यामध्ये गणिताचे विचारले जात आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे यामध्ये जे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे किंवा इंग्रजी ग्रामर या 2 पार्टपैकी तुम्ही 10 प्रश्न जे याचे विचारले जाणार आहेत, ते हिंदी व्याकरणचे किंवा इंग्रजी ग्रामरचे। तुम्ही जर इंग्रजी ग्रामर निवडलं तर इंग्रजी ग्रामरचे, हिंदी व्याकरण निवडलं तर हिंदी व्याकरणचे, ठीक आहे। तर अशा प्रकारे अभ्यासक्रम आहे आणि 1 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, ठीक आहे। अशा प्रकारे जे तुमची जे यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये आणि पेपरसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, मैदानी चाचणीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो चालून आलेली आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस यामध्ये आणि पेपरमध्ये जे पासिंग त्यांनी ठेवण्यात आले आहे, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा बघू शकता। तर पेपरमध्ये जनरल झालं, EWS झालं, एक्स सर्व्हिसमॅन झालं, यांच्यासाठी जे पासिंग ठेवण्यात आले हे फक्त 35% ठेवण्यात आले आहे आणि SC ST आणि OBC या कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आली, जे की सर्वात कमी आहे, ठीक आहे। तर एवढी यामध्ये पेपरसाठी पासिंग ठेवण्यात आली आहे। तर आतापासून तयारी चांगली चालू द्या। जे पण विद्यार्थी ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, ठीक आहे। आतापासून जे पण विद्यार्थी तयारी करणार आहे पेपरची किंवा ग्राउंडची, तर त्यांचं नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। तर आतापासून प्रयत्न जे विद्यार्थी मित्रांनो चालू ठेवा, कारण की पहा चांगली ही भरती निघाली आहे, कारण की पुन्हा अशा भरत्या येत नसते, ठीक आहे। तर यामध्ये ड्रायव्हरचे 500+ जागा आहे, त्याचबरोबर 819 कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे आहे, ठीक आहे। तर फॉर्म भरणे जे चालू आहे ऑलरेडी पासूनच, ठीक आहे। तर पहा 2 सप्टेंबर पासून फॉर्म सुरू झाले आणि शेवटची तारीख जी आहे या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2024 आहे। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024च्या अंदर या ठिकाणी फॉर्म भरू शकता, ठीक आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 10वी पासवरच यामध्ये फॉर्म भरता येते। कुठलंही या ठिकाणी म्हणजे कोणतेही सर्टिफिकेट जे म्हणजे लागणार नाही, ITI वगैरे काही लागत नाही, ठीक आहे। फक्त 10वी पास लागते। ज्यांचं सुद्धा 10वी पास झालं असेल तर ते मुलं यामध्ये फॉर्म भरू शकते, ठीक आहे। तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच फॉर्म भरा आणि आतापासून जे चांगली तयारी जे विद्यार्थी मित्रांनो चालू ठेवा। जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला, तर आतापासून जे सेल्फ स्टडी चालू द्या 8-8 घंटे 10-10 घंटे, कारण की लवकरच आता जे फॉर्म भरण्याची डेट बंद होणार आहे आणि लेखी परीक्षेची तारीख ग्राउंडची सुद्धा तारीख सर्वात अगोदर येणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षेची सुद्धा तारीख येणार आहे, ठीक आहे। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वेळोवेळी अपडेट तुम्हाला ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।